मराठा समाजाचं मी का वाटोळं करीन? 2-4 जण बोलले असं पत्रकार बांधवांचं म्हणणं आहे, म्हणून बोललो मी. नाही तर मी लय आनंदी आहे, समाज आनंदी आहे. आणि आम्हाला काय देणं घेणं आहे कोणाचं, बोलला काय नाही बोलला काय. उगं म्हणणं हे म्हणून बोलितो, बोल आमका तज्ज्ञ, बोल तमका तज्ज्ञ. परत याच्याही पलीकडे सांगतो, जर वाटतच असेल आणि गैरसमजच वाटत असेल तर तिथं आलेल्या मंत्रिमंडळाला स्पष्ट सांगितलेलं आहे, बघा बरं का मराठा भावानो, यांना तुमच्यात मयातली दुरी निर्माण करून तोडायचे एकमेकाला. मी एकदा तुमच्यापासून बाजूला गेलो की वाटोळं झालं, ही यांचा उद्देश. आणि मी प्रखरपणानं फक्त आणि फक्त मराठा समाजाच्या लेकीबाळीचं पोराबाळांचंच कल्याण करतोय. आणि मग आता हे विषय संपेतच आणला ह्या मनोज जरांगेनं. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा जर आरक्षणात गेला तर खाली काय राहिलं? आपल्याला बोंबलायला, काही मिळवायला काय नाही राहिलं. त्यामुळं कुणीही विश्वास ठेवायचा नाही. पुन्हा तेच सांगतो की मी का वाटोळं करील तुमचं, याच्या पुढचं सांगतो. जर असनच गरीब मराठ्याला काही शंका या असल्या या बारुळ्या लोकांमुळं, संभ्रम निर्माण करणाऱ्या लोकांमुळं, यांचे हात पाये मन आणि मस्तक कवाच आपल्या बाजूने चाललेलं नाही. यांचं कधीही मन मस्तक, यांची बुद्धी आणि विचार आणि संस्कार मराठे सोडून सरकारच्या दिशेनं पावलं गेलेले आहेत. सरकार कोणचं असू द्या, हे त्याच सरकारकडून बोलते. ठीक आहे, काही देणं घेणं, त्यांना आपलं महत्त्व द्यायची गरज नाही, सोडून द्या. मी आहे ना, जिवंत आहे तोवर मी तुमचं वाटोळं करायचं असतं ना. 58 लाख नोंदी शोधून 3 कोटी मराठ्याला आरक्षण दिलं नसतं, मुलीला मोफत शिक्षण दिलं नसतं, सारथीमार्फत निधी घेऊन पोरांना पुढं जायला मदतच केली नसती, कित्येक तरी MPSCचे पोरांचे विषय असतील, विद्युतचे असतील, पोलीसमधले असतील, आरोग्यातले असतील, प्रश्नच सोडले नसते. तुमचा आणि माझा म्हणजे गरीब मराठ्याचा आणि माझा विश्वास ढळला पाहिजे, विश्वास राहिला नाही पाहिजे, ही त्यांचा उद्देश आहे. आणि ते ढळू देऊ नका, कारण मला काही कमायचं नाही. मला फक्त तुम्ही मराठा समाज आणि तुमचे लेकरं बाळं मोठे झालेले कमवायचे. आणि जर असलच गैरसमज तर मंत्रिमंडळाला आपण स्पष्ट सांगितलेलं आहे, याच्यात जर एखाद्या शब्दात त्रुटी असेल, मला लगेच सुधारित JR पाहिजे. त्यांनी भाषणातून ते मंजूर केलेलं आहे की हो, तुम्हाला वाटलं तर याच्यात लगेच सुधारणा केली जाईल. मग काय मराठ्याला टेन्शन घ्यायची गरज आहे? हे बघा, मराठवाड्यातला मराठा आरक्षणात गेला, कोणाला काय म्हणायचं ते म्हणू द्या, आणि मी घालतो. तुम्ही काय काळजी करायची नाही. फक्त एक काम करावं लागेल, हे मुद्दाम सोशल मीडियावर बोलत असले तर इथून मग आपण यांना उत्तरं देत नव्हतं, आता यांना द्यावं लागणार. यांनी आयुष्यात काय केलं? मग काय केलं तुम्ही आयुष्यात समाजासाठी? आम्ही करतो, झगडतो, तर बुळबुळ बुळबुळ आता काय केलं आयुष्यात? आम्ही तरी केलं. आज हजारो पोरी नोकऱ्याला लागले. तुम्ही काय केलं? हैदराबाद गॅझेटियरसाठी JR काढलाय, मसुदा नाही. तो नुसता मसुदा नाही, ड्राफ्ट नाही आहे. आले घेऊन पळाले. JRच पाहिजे जागेवरून, 3ही काढले. केसेसपासून बलिदान गेलेल्या कुटुंबाचा पण काढला. शिंदे समितीला सुद्धा 24 तास काम करायला सांगितलं. आता टॉयलेट द्यायच्या सांगितल्यात. किती कल्याण व्हायला समाजाचं. प्रमाणपत्र द्यायचे सांगितलेत. केसेस माग घ्यायचे सांगितल्यात. 8-15 दिवसात, महिन्याच्या आत पुऱ्या घेतो म्हणे, एक ठेवत नाहीत. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा 8 दिवसाच्या आत नोकऱ्याचा आणि निधीचा विषय ठेवत नाहीत. सगळे कामं मी करून घेतोय. फक्त शेवटचं सांगतो, माझं समाजाला एवढंच म्हणणं आहे, संयमी आणि शांत राहा आणि विश्वास ठेवत जा. मला माहिती आहे जे बोललेत त्यांच्याकडून तुम्ही बोलला नाहीत आणि बोलणार बी नाहीत, कारण त्यांनी आता बहुत वाटोळंच केलं आहे. दिलं तर काहीच नाही. 70-75 वर्षात 45 वर्षात मी तरी दिलं. त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवतच नाही आहेत. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. पण माझं एक म्हणणं आहे, सगळा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात जातोय, जाणारे
लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे आणि ते बघा तुम्ही टप्प्याटप्प्याने कसं जातं आहे. माझा निर्णय सुरुवातीला कोणाला पण असं वाटतं की चुकीचं आहे, पण ह्यावेळी जी आर आहेत एवढं लक्षात ठेवा. जी आर आहेत आत्तापर्यंत एक वळ सुद्धा साधी मराठवाड्याच्या बाजूनं लिहिली गेली नव्हती, कारण मराठवाड्यावर जळणारे खूप लोक आहेत. आणि आता मी मराठवाड्याचं कल्याण केलं आहे, पश्चिम महाराष्ट्राचं केलं आहे, म्हणून थोडं पोट दुखत असतं. तुम्ही फक्त संयमानं विश्वासानं शांत राहा. प्रत्येक माणूस हैदराबाद गॅजेटच्या नोंदीनुसार ज्याच्या नोंदी नाहीत त्याला घातलेलंच दाखवतो. ध्यानात ठेवा. फक्त तुम्ही शांत राहा, ऐकायचं सोडून द्यायचं. आणि लय झालं तर वेळ आली तर आता यांच्या विरोधात आपल्याला लिहावं लागणार आहे. यावर प्रामुख्याने 2 प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एक म्हणजे शिंदे समिती, म्हणजे जो काल जी आर काढलाय ते कामच सध्या शिंदे समिती करते आणि त्याच बेसवर शिंदे समिती सर्टिफिकेट देते, त्यामुळे नवीन काही नाही असं काही जणांचा दावा आहे. सेकंड, हैदराबाद गॅजेट